हॅलो मित्रांनो मित्रांनो आज आपण बघणार आहोत कन्सेप्ट बिल्डर नेमकं काय असतं, हे नेमकं काय आहे, कशासाठी हे अस्तित्वात आले आणि नेमकं का याच्यावरती काम करायचं आहे आपल्याला, या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण डिटेलमध्ये चर्चा करूया। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, बरेच जण असे आपल्याकडे स्टुडंट्स आहेत की ज्या लोकांना इंग्लिशमध्ये नेमकं स्टडी काय करायचं लक्षात येत नाही आणि म्हणून जे आहे तर बऱ्याचशा लोकांच्या अडचणी होत्या आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं, सर माझी इंग्लिश कच्ची आहे, माझी इंग्लिश कच्ची आहे। हे स्टेटमेंटच मुळात चुकीचं असतं मित्रांनो। माय इंग्लिश इज वीक हे रॉंग स्टेटमेंट आहे। आय एम वीक इन इंग्लिश असं आपण म्हणायला पाहिजे, म्हणजे मी इंग्लिश या सब्जेक्टमध्ये थोडाफार वीक आहे, ठीक आहे। कारण माय इंग्लिश युअर इंग्लिश असं काही नसतं, तर इंग्लिश ही लँग्वेज आहे, आपण त्यामध्ये वीक किंवा स्ट्रेंथ पॉवरफुल असणं याच्याशी रिलेटेड कन्सिडर करू शकतो। सो हा बेसिक डिफरन्स एररला याला बाजूला ठेवून देऊ। चला, तर असं बऱ्याचदा होतं, आपण एखादी गोष्ट जी आहे ती ज्यावेळेस लर्न करतोय त्याचा एक पर्टिक्युलर वे असतो। आता बघ भरपूर जण असे आहेत की जे म्हणतात की सर आम्हाला रीडिंग करायला तुम्ही सांगता, रीड करायचंय पण नेमकं काय रीड करायचं कळत नाही। मग आता एक स्टुडंट माझ्याकडे आला आणि ज्याचं म्हणणं होतं की खूप अवघड जातंय मला इंग्लिश वाचायला। मग मी त्याला सांगितलं की ठीक आहे, शॉर्ट स्टोरीजचं तुम्हाला एक बुक शेअर करतो आणि ते तुम्ही वाचा। आणि ते वाचल्यानंतर पण त्याचा 2-3 दिवसानंतर परत रिप्लाय आला, सर मी हे वाचायचा प्रयत्न करतोय पण मला अजून अवघड जातंय। आणि मग मला मूळ मुद्दा लक्षात आला, आपल्याकडच्या लोकांसाठी ज्या पद्धतीचं इंग्लिश पाहिजे त्या पद्धतीचं इंग्लिश त्या बुकमध्ये किंवा त्या स्टोरीजमध्ये नव्हतं। आणि म्हणून जे तर आपल्याकडच्या भाषेत आपल्या मुलांना समजल अशा भाषेमध्ये मी ठरवलं की एक स्टोरी जी आहे ती लिहायची आणि ती स्टोरी जी आहे ती आपल्याला मुलांना रीड करायला द्यायची। आणि यातूनच जन्म झाला तो कन्सेप्ट बिल्डरचा। मग एक कन्सेप्ट बिल्डरमध्ये नेमकं काय काय असणार आहे, नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी असतील ते आता आपण समजून घ्या। मित्रांनो 1 तारखेपासून साधारण हे ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे। याच्यामध्ये सेल्फ रिटन स्टोरीज ज्या आहेत त्या आपल्याला बघायला भेटतील। मग ही एक PDF आहे, ती रोज संध्याकाळी 7 वाजता इंग्लिश पिटारा या टेलिग्राम चॅनलवरती आतापर्यंत साधारण 9 भाग जे आहेत ते आतापर्यंत ह्या PDF चे 9 भाग जे आहेत, 9 पार्ट जे आहेत ते संपलेले आहेत। यामध्ये नेमकं असतं काय, रीडिंग स्टोरी सेल्फ रिटन स्टोरीज असतात। लाईक एखादी स्टोरी असते की जी सेल्फ रिटन असते, पण ती पूर्णच्या पूर्ण स्टोरी जी आहे ती आपल्याला दिली जात नाही, त्याचा काही पार्ट जो आहे तो दिला जातो। लाईक सिरियल जशी असते, त्या सिरियलमध्ये आपण बघतो, सिरियल बघत असताना एकदम शेवटला एंडिंगला असं काहीतरी असतं क्लायमॅक्स, की आता उद्या नेमकं काय घडेल, पुढच्या पार्टमध्ये एक्झॅक्टली काय असेल ये जानने के लिए मिलते रहिए ॲट नेक्स्ट एपिसोड, राईट। सो सेम ह्याच वेळेने ह्याच धर्तीवरती आपण हे सेल्फ रिटन स्टोरीज ज्या आहेत त्या लिहितो। ज्या स्टोरीज लिहून तुम्हाला जे आहे तर त्या PDF फॉर्ममध्ये भेटतील, त्या डेली तुम्हाला रीड करायच्या आहेत। 2-2 पेजेस असतील, मॅक्स 2 पेजेस, त्याच्यापेक्षा जास्त नसेल, त्यामुळे रीड करायला तुम्हाला सोपं जाईल। आणि आपल्याकडच्या भागातलं लिखाण असल्यामुळं इंडियामधलं टिपिकली हे माझ्या हाताने मी स्वतः लिहितो आणि मग नंतर त्याला टाईप करून जे आहे तर ती स्टोरी जी आहे ती फायनल तयार होते। सो या वेळी असल्यामुळे मी काळजी घेतो की आपल्या स्टुडंटला ती इझिली समजली पाहिजे आणि सोबत आणखी एक काळजी घेतो की ह्याच्या सोबत नवीन काही व्होकॅब जी आहे ती पण भेटली पाहिजे। असे काही नवीन वर्ड्स जे वाटतात ते वर्ड सुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि त्याला ब्रॅकेटमध्ये काय त्याचा मीनिंग असेल तो सुद्धा तिथं लिहिलेला असतो, सो दॅट आपल्याला ते लवकरात लवकर समजेल। ह्या टाईपच्या स्टोरीजचा फायदा नेमका काय होणार, सर स्टोरीज वाचून काय एक्झाममध्ये मार्क भेटणार का? मित्रांनो हे मी पहिल्यांदाच सांगितलं, मूळ मुद्दा क्लिअर केला। ज्या लोकांना एकदम बेसिकमध्ये अडचणी येतात, सर वाचायला जमत नाहीये, अशा लोकांसाठी हे पहिलं टास्क जे आहे ते असणार आहे। सेम पूर्ण कन्सेप्ट बिल्डर हा पार्टच मुळात त्यांचा आहे। आणि ज्या लोकांना मेन्स रिलेटेड किंवा पुढच्या अभ्यासासाठी पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपली द हिंदू एडिटोरियल येत असते। द हिंदू एडिटोरियलमध्ये जी काही PDF रोज सकाळी मिळते, मागच्या 6 महिन्यापासून फेब्रुवारीपासून ही PDF सुरू झालेली आहे मित्रांनो। साधारण 1 फेब्रुवारीपासून हे सुरू झालेलं आहे। फेब्रुवारीपर्यंत पासून आतापर्यंत कोणत्याही डेटवरती तुम्ही क्लिक करा, तुम्हाला त्या दिवशीची द हिंदू PDF भेटेलच, नक्कीच भेटेल। त्यामध्ये द हिंदू एक एडिटोरियल जे असतं त्या एडिटोरियलचं मीन्स त्या एडिटोरियल सोबत त्यात अवघड वाटणारे वर्ड्स, व्होकॅब असेल, सिनोनिम असतील, अँटोनिम्स असतील, त्यानंतर ते वाक्यामध्ये वापरलेलं असेल, कशा पद्धतीने ते वापरलं जातं ते त्यात मेन्शन केलेलं असेल, सोबत एक क्रिएटिव्ह ट्रिक, ते वर्ड्स कसे लक्षात ठेवता येतात यासाठीची, आणि या पद्धतीचे साधारण त्या एडिटोरियलमध्ये जेवढे अवघड वाटणारे वर्ड्स आहेत ते सगळे त्याच्यामध्ये मेन्शन केलेले असतील।
डिटेल द हिंदू एडिटोरियल बद्दल ह्याच आपल्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला एक व्हिडिओ आहे, तो बघून घ्या, तुम्हाला त्यातलं डिटेल कळून जाईल. पण जे लोक स्वतः वीक आहेत या सब्जेक्टमध्ये, अशा लोकांसाठी ही कन्सेप्ट बिल्डर खूप चांगलं काम करेल. यामध्ये सेल्फ रिटर्न स्टोरीज असल्यामुळे तुम्हाला वाचायला मजा येईल, कंटेंट एंगेजिंग असेल. ठीक आहे. त्यानंतर मी म्हटलं समजा अजून पुढे काय असेल, पुढे असतील ग्रामरच्या कन्सेप्ट्समध्ये मित्रांनो याच्यात पण एक गंमत आहे. यात सुद्धा एक स्टोरी टाईपमध्ये डिझाईन केलेले तुम्हाला कन्सेप्च्युअल जे काही ग्रामर आहेत ते भेटणार आहे. डेली एक कन्सेप्ट असेल. लाईक इफ आय कन्सिडर्ड द सिंपल टेन्स, सिंपल प्रेझेंट वाला टेन्स असेल त्याच्याबद्दलची एक स्टोरी असेल, त्या स्टोरी टाईपमध्ये असेल. वी गेट इन्व्हॉल्व, ते वाचता आपण त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ. ज्यांनी लेक्चर्स केलेले असतील त्यांना लेक्चर्सचा फील येईल, लेक्चरमध्ये जे काही झालेलं आहे त्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील आणि त्या पद्धतीने त्या पूर्ण कन्सेप्ट ज्या आहेत त्याच्यात क्लिअर केल्या जातील. आणि तिसरं असेल मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ग्रामरवरती बेस, ज्या कन्सेप्ट तुम्ही रीड केलेल्या आहेत बस त्याच कन्सेप्टवरती बेस क्वेश्चन्स असणार आहेत, जे तुम्ही रीड केल्या तुम्हाला इझिली जमू शकतील अशा लेवलचे ते क्विज असतील. एकदम इझिएस्ट लेवलचे असतील. लाईक सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलं, कन्सेप्ट वाचली आणि त्याच कन्सेप्टवरती बेस हे क्वेश्चन असतील. एकदम क्लोजली रिलेटेड, लाईक व्हर्बचं पहिलं फॉर्म काय, दुसरं फॉर्म काय, तिसरं फॉर्म काय, ह्या पद्धतीच्या सगळ्या PDF त्यामध्ये म्हणजे त्या क्वेश्चन जे आहेत ते त्यामध्ये असतील. आता या एका PDF मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या असणार आहेत. एक PDF सॅम्पल म्हणून जे आहे तर त्यातला एक छोटासा बीट आपण बघून घेऊया, सो दॅट आपल्याला लक्षात येईल याच्यामध्ये ऍक्च्युअल कंटेंट काय असणार आहे आणि कशा पद्धतीने याला रीड करायचं आहे. बघा मित्रांनो, संध्याकाळी 7 वाजता डेली इंग्लिश पिटारा हा जे टेलिग्राम चॅनल आहे या चॅनलवरती जे येतं ही PDF येते. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेल, त्या लिंकला क्लिक करून जे आहे तर तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. ठीक आहे. आणि त्यामध्ये काय काय मिळणार, लाईक सगळ्यात पहिल्यांदा हा रीडिंग वाला पार्ट आहे. आता ही जी स्टोरी आहे मित्रांनो, ह्या स्टोरीमध्ये जे आहे तर स्टोरीचं नाव आहे माय इनकम्प्लीट लव्ह स्टोरी म्हणून. वास्तविक जीवनाचा पुढे आहे ते. ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यात वर्णन केलेली सर्व पात्र, प्रसंग, स्थळ पूर्णपणे काल्पनिक आहेत. यातील पात्र आणि घटनांचा माझ्याशी दूरपर्यंत संबंध नाही. ठीक आहे. सो पहिलेच डिस्क्लेमर देऊन टाकतो. इथे काय काय असणार आहे बघा मित्रांनो, ह्या पद्धतीचं आहे. याच्यामध्ये बिलकुल जी काही स्टोरी आहे त्याचा माझा काही संबंध नाही. स्टोरी बघा मित्रांनो, आता हिअर प्रतीक हर्ड द थिंग्स ऑन कॉल. टिल नाउ आय गॉट द पॉइंट व्हॉट मेघना वॉन्टेड टू से. सडनली माय माइंड बिकेम नॉस्टॅल्जिक. एक नवीन शब्द आहे नॉस्टॅल्जिक वाला, ज्याचा अर्थ होतो की आठवणींमध्ये रममाण होणं, मागच्या गोष्टी ज्या आहेत त्या आठवायला लागणं. दॅट इज नॉस्टॅल्जिक अँड आय बिकेम. मग या केसमध्ये अशा पद्धतीने सगळ्या डिटेलमध्ये त्या गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या असतील, मेन्शन केलेल्या असतील. कळतंय सगळ्यांना. सो असं पूर्ण स्टोरी असेल. इथपर्यंत पार्ट आला. हा दुसरा पार्ट होता, याच्या आधी एक पार्ट झालेला आहे. आता हा पार्ट जो आहे तो या पार्टमध्ये बऱ्यापैकी अशा टाईपची जी शायरी वगैरे जे हिंदीवाली शायरी, इंग्लिश जे म्हणतो आपण, वी नीड टू गेट इन्व्हॉल्व, आपण त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हावं यासाठी या पद्धतीचं पण रायटिंग असेल. सो दॅट तुम्ही हे ज्यावेळेस वाचताना तुम्हाला एक ऍक्च्युअल घडतानाचा फील येईल. आणि हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर इथे शेवटी दिलेलं असेल बघा, टू बी कंटिन्यूड. आता पुढे काय होणार आहे ह्यासाठी तुम्हाला पुढचा भाग वाचणं कंपल्सरी असेल. हिअर इज अ ट्विस्ट. दरवेळेस रोजची जी काही स्टोरी असणार आहे ती कंप्लीट नसणार आहे. रोज याचे वेगवेगळे भाग जे आहेत ते मित्रांनो येणार आहे. अशी सिरीज जी असेल ती सिरीज कंटिन्यू असेल. आणि ही सिरीज असल्यामुळे मित्रांनो आपल्याला वाचावं असं वाटेल. यातून वी गेट एंगेज, आपण ह्यामध्ये एंगेज होऊन जाऊ. ठीक आहे. मग यात फक्त लव्ह स्टोरीज असतील का सर, लव्ह स्टोरी वाचून काही फायदा होईल का, असं म्हणणारे म्हणू द्यात मित्रांनो. रोमॅन्टिसिझम हा आपल्या माइंडला गरज असणारा एक पार्ट आहे. ते आपण लवकर एंगेज त्याच्यामध्ये एंगेज होतो म्हणून आपण त्या टाईपचा पार्ट घेतलाय. या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे ट्रेजर हंटवाली मागची स्टोरी होती जी आता कंप्लीट झाली. तिचे 7 पार्ट होते, ती ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे, ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. सो अशा टाईपच्या स्टोरीज, सस्पेन्स असेल, असे वेगवेगळे जे काही जॉनर आहेत ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो यानंतर आता पुढचा पार्ट येतो ग्रामर कन्सेप्टचा. मग याच्यामध्ये काय असणार, फ्युचर परफेक्ट टेन्स नेमकं काय असतं. इन द बसलिंग टाउन ऑफ ड्रीम्सविल, हे पहिल्यांदा खूप जड जाईल पण हेच वाक्य रोज येतं, दरवेळेस येतं आणि याच टाईपचे वाक्य येऊन पुन्हा त्याची प्रॅक्टिस होईल. देअर वॉज अ बॉय नेम रोहन हू लव टू ड्रीम अबाउट फ्युचर. इथं फ्युचर टेन्स आहे, त्याला ड्रीम करायला आवडतं. एव्हरी डे ही वुड इमॅजिन ऑल द अमेझिंग थिंग्स ही वुड अचीव. वन इव्हनिंग रोहन्स फादर डिसाइडेड टू टीच हिम समथिंग स्पेशल अबाउट टाइम. आणि मग ते टाइम शिकवण्याचा प्रयत्न करतात.
त्या माध्यमातून स्टोरी स्टार्ट होते आणि मग चालू होतो जो फ्युचर परफेक्ट टेन्स आहे तो पूर्ण. कळतंय मित्रांनो? या कंटेंटला बनवायला भरपूर वेळ लागलाय, बऱ्याच मेहनतीने बनलंय आणि हे गरजेतून बनलेलं आहे. जे ऍक्च्युअल मुलांना सध्या लागतंय त्या पद्धतीने हे सगळं बनवण्यात आलेलं आहे. रोजच्या रोज अशी एक PDF या फॉर्मॅटमध्ये नेमके फ्युचर परफेक्ट टेन्स कसे बनतात त्याचे एक्झाम्पल्स आणि एक्झाम्पल्सच्या सोबत त्याचे युसेज काय असतात, एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जो युसेज असतो तो नेमका काय असतो आणि तो झाल्यानंतर जे तर ऍक्च्युअल त्याला कसं वापरायचं याच्यासाठी काही क्विजेस जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले असतात. क्विजेस पण एकदम सिंपल लेवलचे बघा मित्रांनो. फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल फ्युचर परफेक्ट टेन्स. मग फ्युचर परफेक्ट टेन्स काय तो ओळखायचा आहे. मग दे डायडॅश डिनर बाय द टाइम वी गेट देअर. मग बाय द टाइम आलं इथं आपल्याला फ्युचर परफेक्ट सांगितला. शल हॅव किंवा विल हॅव ह्यांच्यापैकी एक आला पाहिजे. मग शल हॅव विल हॅव वाला ऑप्शन कोणता आहे? विल विल विल. वुड तर नाही येणार. उरले 2 ऑप्शन 3 ऑप्शन यांच्यापैकी विल सोबत हॅज येत नाही, विल सोबत हॅव येतं, विल सोबत हॅव आलं. हॅव सोबत दिलेल्या वरचं तिसरं फॉर्म पाहिजे. मग हे या सगळ्या कन्सेप्ट ऑलरेडी त्या PDF मध्ये आहेत. सगळं सगळं मेन्शन केलेलं आहे. हे सगळं जे विल हॅव वाले वाक्य आहे बघा. विल हॅव प्रॅक्टिस्ड, राईट. विल हॅव ओपन, विल हॅव रिटर्न, बरोबर. ह्या टाईपमध्ये ऑलरेडी गिव्हन आहे आणि म्हणून जे मित्रांनो तर ह्या सगळ्या टाईपमध्ये ज्या कन्सेप्ट झालेल्या आहेत त्याच कन्सेप्टवरती बेस आपल्याला क्वेश्चन असल्यामुळे त्यात इंटरेस्ट येईल, मजा येईल. म्हणून मित्रांनो आता मी तेच म्हणतोय, इंग्लिशचा माझा प्रॉब्लेम आहे किंवा मला इंग्लिश जमतच नाही असं म्हणण्याची गरज नाही. पहिले ह्या PDF चालू करा. हार्डली साधारण एक 30 ते 40-45 पर्यंत PDF जातील. या जेवढ्या कन्सेप्ट आहेत डेली एक कन्सेप्ट आणि त्याच्यावर बेस क्विज. जर तुम्ही 45 डेज पर्यंत हे कंप्लीट करतायत साधारण, जर या 45 PDF ज्या आहेत त्या जर आपण कंप्लीट करतोय तर बऱ्यापैकी वी गेट रेडी फॉर आवर एक्झाम्स, राईट. ॲटलिस्ट एक्झामचा जो सिलेबस आहे त्यासाठी आपण बेसिक तयारी जी म्हणतो ना, माइंडने जी तयारी आहे इंग्लिश लँग्वेजसाठीची, कारण आपण गॅप भरपूर मोठा झालेला आहे, तो गॅप भरून काढण्यासाठी हे कन्सेप्ट बिल्डर असेल. हे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करतील. बाकी आपण क्लासमध्ये जे शिकतोय ते तर आपलं चालूच राहील. त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल एक्झाममध्ये काय चालतंय ते बघूयात. पण हे कन्सेप्ट बिल्डर साईड बाय साईड आपल्यासाठी एक फाउंडेशनचं काम करेल. सो नेमकं हे कन्सेप्ट बिल्डर आणि लिहिलेल्या स्टोरीज मी लिहिलेल्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतायत, तुमचे फीडबॅक नेमके काय आहेत ते सांगायला विसरू नका. तुमचे फीडबॅक नक्की कळवा. टेलिग्राम चॅनलला सांगा किंवा इथे सुद्धा कमेंट देऊन तुम्ही सांगू शकता. थँक्यू व्हेरी मच.